झी 24 तास एक पाऊल पुढे. रविशंकरांचं नाव घेतल्यानंतर मला खरं म्हणजे काय बोलावं तेच कळत नाही. इतका महान कलावंत खरोखरच क्वचितच झाला असेल. मग त्यांनी इतके पंथ तो हे केलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा खरं नृत्य शिकले, त्यानंतर त्या संगीताकडे वळले, त्यानंतर संगीतामध्ये सुद्धा अर्थात त्यांचं बिन अंग होतं, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी एवढं एक्सपेरिमेंटेशन होतं. आता उदय जे म्हणत होता ते परंपरा सांभाळून सुद्धा नवीन नाविन्याचं किती वेगवेगळे राग त्यांनी निर्माण केले बरं का. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने वाजवणं. तुम्हाला सगळ्यात मला भयंकर जे आवडायचं ते म्हणजे त्यांचा खर्च. त्यांच्या खर्चातलं जे काम होतं, तुम्ही अभोगी आहे का, भैरव आहे का, जोग आहे का, पण त्यातलं खर्चाचं जे काम आहे ना ते अप्रतिम. त्यातलं जोड रविशंकरांसारखा जोड कधी कोणी वाजवायलाच जाऊ नये असं मी अनेकदा म्हणत असतो. अगदी गत जे वाजवत असत तिथे अर्थातच आलापी गत ह्याच्यात विलायत खान उत्कृष्टच वाजवत असतात, त्या शंकाच नाही. वाजवावी तर फक्त रविशंकर अप्रतिम. म्हणजे खर्जातले सूर ऐकताना इतकं सुंदर वाटायचं नाही का. रागाची बढत करत करत ते क्लायमॅक्स पर्यंत नेणं त्यातला झाला. अप्रतिम रागाची बढत करणं असं ते. आणि मग त्यांनी एक्सपेरिमेंटेशन जे केलं म्हणजे पाश्चिमात्य ह्याच्यामध्ये माझ्याकडे चिकार येऊदी मेनवेन आणि रविशंकरचं चिकार माझ्याकडे म्युझिक आहे. तर त्या सगळ्यामध्ये बरं का म्हणजे आपल्याला कुठेही भारतीय क्लासिकल म्युझिकचं सोडून त्याला एका बाजूने फ्युजन वगैरे म्हणता येईल, पण भारतीय संगीताचा कुठेही पाया हा सोडलेला नाहीये कुठेही. अप्रतिम सिने संगीत बघा त्यांचं, म्हणजे मीरा बघा, अनुराधा बघा किंवा आणखीन त्या सगळ्यामध्ये त्यांनी गाणी काय सुंदर आहेत. म्हणजे ती सगळी त्यांनीच केलेली जी तिलकश्याम आणि यमन मांज या रागांवरची सगळी गाणी त्यांच्या अनुराधामधली बरं का. आणि ती चित्रित सुद्धा सुंदर केली. ती त्यांच्याच तिलकश्यामवरचं ते गाणं आहे का यमन मांज दोन्ही जाने कैसे सपनम अप्रतिम गाणं. तर इव्हन ती भैरवी जी आहे म्हणजे सावरे सावरे म्हणून ती सुद्धा सगळ्या क्षेत्रामध्ये या माणसाने आणि त्याचं आयुष्य इतकं हे होतं म्हणजे चकित करणारं होतं बरं का. की त्याचा संबंध त्याचा माझ्याकडे व्हिडिओ होता. मी अली अकबर आणि रविशंकरांची जुगलबंदी आणि अल्लाह खान वाजवत आहेत बांगलादेशच्या निर्वासितांना मदत करण्याकरता. ती व्हिडिओ बघून काय चैतन्य असावं. म्हणजे तरुण तरुणी जगभर सगळं लोक कसं त्यांच्या फिदा होत असत त्यांच्या गाण्यावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर ते का होत असले पाहिजे त्याचं मला त्याचा सहवास पण लाभला होता. आम्ही IIT स्वरांजलीच्या तरी कार्यक्रम करत असू त्यांचे तंबोळ इकडे तिकडे नेहमी आपल्या पुलंच्या नारायणासारखं खूप मागे मागे धावायचो. अप्रतिम त्यांचं व्यक्तिमत्व. मला काय बोलावं हे सुचत नाही खरोखर. झी 24 तास एक पाऊल पुढे.